ITI म्हणजे इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था. ITI सरकारी ITI मध्ये किंवा प्रायव्हेट ITI मध्ये सुद्धा करता येतो. सरकारी ITI मध्ये ITI करण्यासाठी आपल्याला पर्सेंटेज जास्त असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ 90, 80, 70. आणि प्रायव्हेट ITI मध्ये ITI करण्यासाठी आपल्याला फी भरावी लागते ते 40 ते 50,000 रुपये. सरकारी ITI मध्ये नंबरसाठी आपल्याला सुरुवातीला फॉर्म भरावा लागतो. फॉर्म भरल्यानंतर आपल्या फेऱ्या होतात. फेऱ्या म्हणजे राऊंड. त्या राऊंडला तेथे हजर असणे आवश्यक आहे. जर असले तर नंबर लागत नाही. त्या फेऱ्या कमीत कमी 1 महिना सुरू असतात. ITI नंतर आपल्याला ही अप्रेंटिस करावी लागते. अप्रेंटिस प्रायव्हेट किंवा सरकारी मध्ये सुद्धा करता येऊ शकते. सरकारीमध्ये रेल्वे NTPC मोठ्या ज्या कंपनी तिथे आपण करू शकतो. ITI नंतर ही अप्रेंटिस करावीच लागते. गव्हर्नमेंटने फायदे हे आहे की आपल्याला सरकारी मध्ये जॉब लवकर लागू शकतो. ITI केल्यानंतर डायरेक्ट पॉलिटेक्निकला सेकंड इयरला ॲडमिशन मिळते. काही ITI मध्ये ट्रेड फिटर, टर्नर, मोटर मेकॅनिक, कोपा, सर्वेअर काही प्रमुख ट्रेड आहे. ITI आपल्याला सुरुवातीला कमी पेमेंट मिळते, पण आपल्याला जसं कामाचा अनुभव येत असतो तसं आपला पेमेंट वाढते. आपण ITI केल्यानंतर मोठ्या ज्या कंपन्या आहेत, जसं पुणे झालं, मुंबई, नागपूर अशा ठिकाणी आपण जॉब करू शकतो. ITIचे काही प्रमुख ट्रेड आहे. टर्नर, फिटर, मोटर मेकॅनिक, वेल्डर. त्याच्यापैकी फिटर हे ट्रेड सर्वात चांगले आहे. फिटर या ट्रेडला खूप स्कोप आहे. आणि त्याच्यानंतर आहे इलेक्ट्रिशियन या ट्रेड केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये जॉब लागू शकतो आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर आहे वायरमॅन हे खूप चांगलं ट्रेड आहे. वायरमॅन केल्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब लागू शकतो. मोटर मेकॅनिक हे ट्रेड खूप चांगलं आहे माझ्या मते. मोटर मेकॅनिक केल्यानंतर आपल्याला स्वतःचे वर्कशॉप पण सुरू करता येते आणि मोठे ज्या शोरूम आहे तिथे आपण अप्लाय करू शकतो. त्याच्यानंतर आहे सर्वेअर हे सुद्धा खूप चांगलं ट्रेड आहे. सर्वेअर नंतर आपल्याला सरकारी